नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना आणि सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे हा आत्ताची दुसरी लाट जी आहे आणि त्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या लाटेबद्दल जे खूप उत्सुकता आणि उलटसुलट प्रतिक्रिया होत आहेत त्यावर आहे. आज 6 मे आपल्याला साधारणतः ही दुसरी लाट जी आहे ही फेब्रुवारीत सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 2000 पासून सुरुवात होऊन ही लाट सुरुवातीला 60-65 हजारापर्यंत मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला गेली होती. गेल्या काही दिवसात विशेषतः ज्या वेळेला 3 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये काही निर्बंध घातले गेले, म्हणजे दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, शनिवार रविवारी कडक लॉकडाऊन आणि त्यानंतर पूर्णपणे कडक निर्बंध, या पद्धतीचे ज्यावेळेला निर्बंध घातले गेले त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सध्या रुग्णसंख्या जी आहे ही फार खाली येत नाहीये, पण ती 50 ते 60 हजार या दरम्यान राहिलेली आहे. याचा अर्थ ही आता ही जी दुसरी लाट जी आहे ही नियंत्रणात आली आहे असं म्हणता येणार नाही. फार तर आपण असं म्हणू शकू की या दुसऱ्या लाटेचा जो आलेख वरवर जात होता त्याचं आता सपाटीकरण झालेलं आहे. परंतु ही लाट जी आहे ही ओसरेल असं आपल्याला तेव्हाच म्हणता येईल ज्या वेळेला आता काल जे नवीन रुग्णांची संख्या होती ती 57,000 होती, परंतु ही रुग्णसंख्या ही ज्या वेळेला कमी कमी होत ज्यावेळेला पुन्हा एकदा 2000 किंवा 1000च्या घराकडे जाईल त्यावेळेलाच आपल्याला ही साथ नियंत्रणात आली असं म्हणता येईल किंवा ही लाट नियंत्रणात आली असं म्हणता येईल. आज परिस्थिती अशी आहे की जरी सर्वत्र कडक निर्बंध असले तरी अनेक व्यवहार चालू आहेत, अनेक ऑफिसेस चालू आहेत. शहरांमध्ये जर आपण रस्त्यावर पाहिलं तर 4 चाकी वाहनांची 2 चाकी वाहनांची बऱ्यापैकी गर्दी आहे. पायी चालणारे लोक कमी आहेत. ज्या वेळेला सकाळच्या वेळेस काही बाजार आणि दुकानं उघडी असतात तेव्हा पुन्हा तिथेही बऱ्यापैकी गर्दी असते. हे सगळं पाहिल्यानंतर ही साथ इतक्या लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाही, कारण हा आत्ताचं जे लसीकरण आहे हे लसीकरणही मंदावलेलं आहे. आज आपण जर पाहिलं तर लसीकरणासाठी जी उपलब्धता नाहीये त्याच्यामुळे जास्ती लोकांचं लसीकरण होत नाहीये आणि हा मंदावलेला वेग हा सुद्धा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करायला कमी पडेल आणि त्यामुळं येत्या 2-3 महिन्यात तरी ही लाट ओसरेल अशी शक्यता दिसत नाही. त्याच्यामुळं आजची परिस्थिती पाहता थोडंसं जर आपण विशफुल थिंकिंग केलं तर असं म्हणावं लागेल की साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत ही लाट ओसरताना दिसेल आपल्याला आणि कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत पुन्हा एकदा ही लाट जी दुसरी लाट आहे ही 2000च्या पातळीवर जाऊ शकते. परंतु तज्ज्ञांनी अनेकांनी असं सांगितलंय की तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये जर आपण पाहिलं तर ती येण्याची शक्यता आहे हे जे सध्याचे जे भाकीत आहे म्हणजे एक प्रकारचं जे शास्त्र असतं त्याचाच अभ्यास करून, एपिडेमिओलॉजीचा अभ्यास करून ह्या ज्या काही पुढे घडणाऱ्या घटना आहेत त्याचं अनुमान बांधलेलं असतं. त्याच्यामुळं विजय राघवन जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते ही लाट ही साधारणतः ऑक्टोबरच्या दरम्यान येईल. त्याचप्रमाणे काही मोठ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की ती नोव्हेंबरमध्ये येईल किंवा दिवाळीनंतर येईल. महाराष्ट्र सरकारने ही जुलै-ऑगस्ट मध्ये येईल असं सांगितलं असतं. एक आहे की तिसरी लाट येईल असं म्हटलं जातं आणि ती येतच असते. आता ही तिसरी लाट का येईल याची जी कारणं आहेत याचं कारण म्हणजे दुसऱ्या लाटेच्या अखेरीस सर्वात प्रथम म्हणजे नवीन प्रकारचा म्युटेशन झालेला विषाणू तयार होण्याची शक्यता आहे. आज आपण पाहिलं की पहिल्या लाटेच्या अखेरीस हा ब्रिटनमधून आलेला विषाणू आणि महाराष्ट्रात तयार झालेला डबल म्युटंट विषाणू या दोन्हीच्या एकत्र परिणामामुळे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये करोनाची ही साथ खूप वेगाने फैलावत गेली आणि आता वेगवेगळ्या राज्यात सुद्धा ती पसरत आहे. आज महाराष्ट्रामध्ये थोडेसे आकडे जरी आपल्याला कमी दिसले तरी यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला हे संक्रमण होत आहे, आजही महाराष्ट्रामध्ये 57,000 काल रुग्णसंख्या होती नव्याने नोंद झालेली. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात अजूनही संसर्ग चालू आहे आणि असा मोठा संसर्ग ज्या वेळेला चालू असतो अशा वेळेला म्युटेशन जास्तीत जास्त होत असतात. या म्युटेशन मधली जी
या बदल झालेल्या विषाणूमध्ये काही बदल असे असतात की ते आपोआपच नष्ट होतात, परंतु काही बदल असे असतात ते जास्ती मारक असतात आणि ते जास्ती टिकून राहतात. आणि त्यामुळं कदाचित ह्या दुसऱ्या लाटेच्या अखेरीस तिसरी लाट येईल असं म्हणतानाच ही दुसरी लाट पूर्णपणे आधीची लाट, पहिली लाट जशी 2000 खाली गेली होती तशी पूर्ण खाली न जाता साधारणतः 8-10 हजाराच्या दरम्यान रुग्णसंख्या असतानाच कदाचित तिसऱ्या लाटेचा उगम होऊ शकतो, जर अशा प्रकारचा म्युटेशन झालेला विषाणू आला तर. कुठलीही लाट येते किंवा कुठलीही साथ येते, ज्यावेळेला तिचा संसर्ग वाढतो त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजे हा विषाणूतला बदल हा एक जसा कारणीभूत आहे, तसं दुसरं जे एक आहे ते म्हणजे लोकांनी पाळण्याचे प्रतिबंधक उपाय. लोकांनी जर प्रतिबंधक उपाय पाळले नाहीत, तर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही, गर्दी केली, मास्क वापरले नाही, तर साहजिकच संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातो. पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेता जर दुसऱ्या या लाटेमध्ये हे निर्बंध आता जे चालू आहेत हे जर काही महिन्यांनी, समजा एखाद दुसऱ्या महिन्यांनी थोडेसे आकडे खाली आले म्हणून जर शिथिल केले, तेही लोकांच्या दबावाने किंवा राजकीय प्रेशरमुळे जर शिथिल केले गेले, तर पुन्हा एकदा ती बेशिस्त, पुन्हा एकदा ती गर्दी आपल्याला व्हायला मिळेल आणि त्याच काळामध्ये ही संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो. आणि त्यामुळं ही दुसरी लाट पूर्ण खाली न जाता कदाचित तिसरी लाट येण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की विषाणू बदलू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं जे वागणं आहे किंवा ज्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड पासून आपलं संरक्षण करण्यासाठी किंवा कोविडचा प्रतिबंध करण्यासाठी आपण आपल्यामध्ये जे काही संरक्षण प्रतिबंधक उपाय करायचे ते न करणं, ह्या दुसऱ्या महत्वाची गोष्ट. आणि तिसरी म्हणजे सरकारतर्फे जे काही गोष्टी ह्या साथ नियंत्रणासाठी कराव्या लागतात त्या जर योग्य पद्धतीने केल्या गेल्या नाही तर निश्चितच तिसरी लाट येऊ शकते. ह्या सरकारकडून जे प्रतिबंधक उपाय आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. ते पहिल्या लाटेतही पूर्ण झालं नाही, दुसऱ्या लाटेतही ते अपुरं पडतंय, परंतु यापुढे मात्र ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याला वाढवायला पाहिजे. ज्यावेळेला जास्तीत जास्त आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू, म्हणजे एक नवीन रुग्ण निघाल्यानंतर साधारणतः 20 जणांचं जर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं गेलं तर हे 20 जण जे बाधित आहेत ते शोधून काढून त्यांचं विलगीकरण केलं तर साहजिकच प्रसाराला आळा बसतो. म्हणजे सुरुवातीला असं वाटतं किंवा आज एक पेशंट निघाला, आपण त्याच्यामधून परत 20 जणांचा तपासलं, त्या 20 मधले 15 पॉझिटिव्ह निघाले तर ही संख्या वाढेल. परंतु हा विचार न करता सुरुवातीला ही संख्या वाढलेली दिसते, परंतु जितक्या जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लोकांना आपण आयडेंटिफाय करू शकू, त्यांचं निदान करू शकू आणि त्यांना विलग करू शकू, तरच ही साथ थोड्या दिवसांनी थोडीशी नियंत्रणात येते. परंतु हे पहिल्या लाटेत केलं गेलं नाही, दुसऱ्या लाटेतही जमलं नाही. जर यापुढे ते केलं गेलं नाही तर ही तिसरी लाट याही पेक्षा मोठी असण्याची शक्यता आहे. दुसरा प्रतिबंधक उपाय, दुसरा सरकारतर्फे केला जाणारा जो उपाय आहे त्यामध्ये ह्या चाचण्यांची जी केंद्र आहेत ही आपल्याला वाढवायला पाहिजेत. आज परिस्थिती अशी आहे की आज RT-PCR टेस्ट केली तर तिचा निकाल हा शहरामध्ये त्याचा रिझल्ट दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मिळतो, ग्रामीण भागामध्ये त्याही पेक्षा उशीर होऊ शकतो आणि त्यामुळं निदानामध्ये आणि उपचारामध्ये उशीर होतो, त्यामुळं रुग्णांना दाखल करण्यामध्ये उशीर होतो आणि साहजिकच मृत्यूदर वाढतो. त्याच्यामुळे ही केंद्र आपल्याला जास्तीत जास्त वाढवायला पाहिजेत. महाराष्ट्रात आज कित्येक असे पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज आहेत की जे 15 वर्ष प्रॅक्टिस करतायत किंवा 15 वर्ष आपली प्रयोगशाळा चालवतायत. अशा MD पॅथॉलॉजी किंवा MD मायक्रोबायोलॉजी असलेल्या प्रयोगशाळांची संख्या ही साधारणतः 5,000 आहे. यापैकी निम्म्या जरी प्रयोगशाळांना जर परवानगी दिली तर हे RT-PCR तपासण्याचं जे आपल्याला आकडा आहे हा जास्ती वाढवता येईल आणि साहजिकच त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त रुग्ण कळू शकतील आणि त्यांचा आपल्याला विलगीकरण करून आकडा शेवटी कमी करता येतो, प्रसार किंवा संसर्ग आपल्याला रोखता येतो. तिसरी महत्वाची गोष्ट की जी अत्यंत उपयुक्त ठरेल ती म्हणजे लसीकरण वाढवणं. आज या मितीला, या घडीला महाराष्ट्रातलं आणि भारतातलं लसीकरण हे जवळजवळ मंदावलेलं आहे. आज 4.5 महिने होऊनही केवळ 2% भारतीयांचं लसीकरण झालेलं आहे की ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. या 2-2.5% लसीकरणाने काय होत आहे, आपल्याला साधारणतः 70% लसीकरण करायचंय. यापैकी जास्तीत जास्त लसीकरण येत्या काही महिन्यात जर करता आलं
तर शक्यता आहे की ह्या तिसऱ्या लाटेला किंवा तिसऱ्या वेळेस जे काही रुग्णांची वाढ होईल तीही आपल्याला रोखता येईल. आज पाहिलं आपण तर ह्यापैकी कुठल्याही गोष्टी ह्या फक्त कागदावर दिसत आहेत, योजना दिसत आहेत. आजच सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ऑक्सिजनचं ही तयारी करून ठेवा. तिसरी लाट जर येणार असेल तर दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला जशी भंबेरी उडाली, अचानक रुग्णवाढ झाल्यावर रुग्णांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जागा नाही, बेड्स नाही, लोकांना घरीच थांबावं लागत होतं. जर बेड्स मिळाल्या तर तिथं ऑक्सिजन मिळत नव्हता. बेड्स आणि ऑक्सिजन मिळाले तर त्यांना रेमडेसिवीर सारखे किंवा इतर इंजेक्शन्स मिळत नव्हती. अनेक गोष्टी ह्या ज्या आहेत याचं जर आत्तापासूनच जर प्लॅनिंग केलं, जर योग्य प्रकारे ह्या सर्व ऑक्सिजनचा, इंजेक्शनचा आणि इतर गोष्टींचा, अगदी इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या व्हेंटिलेटर्स किंवा ICU याच्या जागा वाढवल्या पाहिजेत. बेड्सची संख्या ही साधारणतः 1.5 पटीने वाढवायला हवी, तरच आपण या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करू शकू. भारताच्या एकूणच इतिहासामध्ये किंवा आरोग्याच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना या प्रथमच घडतायत आणि त्यामुळं आपल्याला या गोष्टींवर खूप काटेकोरपणे लक्ष द्यावं लागेल. आज जगातल्या अनेक देशांनी त्यांचं लसीकरण उत्तम केलेलं आहे. आज अमेरिका आणि युकेने 50% लसीकरण केलेलं आहे आणि इस्रायल सारख्या देशांनी तर 70% पुढे 2 डोस झालेले आहेत लोकांचे. त्यामुळे त्यांच्याकडची रुग्णसंख्या ही खालावत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं आज भारताची जी नाचक्की चाललेली आहे की जगामध्ये सर्वात जास्त रुग्ण भारतात वाढत आहेत. दिवसाला 4 लाखापेक्षा जास्त रुग्ण भारतात वाढत आहेत आणि त्यामुळे आज संपूर्ण जगातून एका बाजूने आपल्याला मदत येते, परंतु दुसऱ्या बाजूला आज श्रीलंकेसारखा देश किंवा अमेरिका, UK या सर्व देशांनी भारतातून येणाऱ्या विमान प्रवासांवर बंदी घातलेली. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला दूर करायच्या असतील तर साहजिकच आपल्याला याचा अतिशय काटेकोरपणे नियंत्रण करायला हवं आणि या दुसऱ्या लाटेपासूनच जर आपण हे नियंत्रण सुरू केलं तर आत्ताची ही लाट ही नक्कीच आपल्याला रोखता येईल किंवा त्याचं नियंत्रण करून ही लाट शून्यापर्यंत कशी जाईल किंवा कमीत कमी रुग्णांपर्यंत कशी जाईल, इथला मृत्यूदर कसा कमी होईल हेही आपल्याला पाहता येईल. आणि तिसरी लाट येण्यापूर्वीच आपण जर ह्या गोष्टी पाळल्या तर तिसरी लाट येईल, पण ती यापेक्षा छोटी असेल आणि यापेक्षा कमी बाधक असेल. धन्यवाद.